याचबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत आणि कृष्णात सुद्धा आपल्यासोबत आहे। सगळ्यात आधी मला मनश्रीकडे जायचं आहे। मनश्री, ज्या निवडणुकांची प्रतीक्षा 2 ते 3 वर्षांपासून राजकीय वर्तुळात केली जाते आहे त्याची घोषणा अगदी काही क्षणात आता होणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कारभार ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनाच्या हातात होता तो आता प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींच्या हातात येणार आहे। त्याच्यामुळे अर्थातच जितके उत्सुक राजकीय नेते आहेत या निवडणुकीसाठी तितकीच उत्सुक सामान्य मुंबईकर जनता आणि इतर महापालिकांमधली जनता सुद्धा आहे। त्याच्यामुळे एकंदरीत गेल्या काही वर्षात जी राजकीय गणितं बदललेली आहेत, 2017 साली जे निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत ते आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत, अनेक पक्ष हे फुटलेले आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारे राजकीय गणित साधणं हे सध्या राजकीय पक्षांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। कारण जे नगरसेवक दुसऱ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत त्यांच्या जागी नवीन उमेदवार आणणं, नवीन चेहरे देणं हे जितकं आव्हानात्मक आहे त्याच बरोबरीने आहे ती जागा राखून ठेवणं हे सुद्धा आव्हानात्मक आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये म्हणजे 2017 नंतर मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर निवडणुका लागलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे आता 2017 साली निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आपण काय केलेलं आहे हे लोकांपुढे घेऊन जाताना निश्चितपणे काळजी घ्यावी लागणार आहे। काहीतरी एक आराखडे, काहीतरी एक नवीन प्रस्ताव घेऊन जावा लागणार आहे की ज्यामुळे लोक पुन्हा एकदा त्यांच्याकडे आकर्षित होतील। राजकीय गणित ही तर बदललेली आहेतच, मात्र प्रशासकीय गणित ही सुद्धा बदललेली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाच्या हातात जो कारभार दिलेला होता त्यामुळे कुठे ना कुठे जनता खुश नाहीये, त्यांच्या कामावरती नाखुश आहे आणि तीच नाराजी कदाचित मतपेट्यांमधून समोर येऊ शकते। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत, कारण आपण याला मिनी विधानसभा म्हणतो। गेल्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमधलं राजकीय चित्र तर आपण बघितलेलंच आहे, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा राज्याचं राजकारण हे ढवळून निघणार आहे। कारण ही मिनी विधानसभा अनेक पक्षांचं अस्तित्व आणि अस्मिता यांची लढाई ठरते। जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल यांच्यापुरतं बोलायचं झालं तर मुंबई कुणाची, ठाणे कुणाचं, नाशिक कुणाचं अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित होतील आणि हे पक्ष आपापला बालेकिल्ला राखू शकतायत का त्या शहरांमध्ये हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल। त्याच्यामुळे चुरशीची लढाई आहे। सगळ्यात महत्त्वाचा या निवडणुकीमध्ये फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे मनसे फॅक्टर, कारण 2 ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे या निवडणुकी करता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या दोन्ही पक्षांची भूमिका काय आहे, या दोन्ही पक्षांचं अस्तित्व, अस्मिता इथून पुढे कशी जपली जाईल हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी मनसेपुरतं जर बोलायचं झालं मुंबईमध्ये तर मनसेने जे नगरसेवक निवडून आणलेले होते 2017 मध्ये त्यांची संख्या आता 0वर आलेली आहे, कारण त्यांचे नगरसेवक फुटून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत। अनेक ठिकाणी असं झालंय की शिंदेची जी शिवसेना आहे त्यामध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांचे अजूनही प्रवेश होतातच आहेत। भाजपने अनेक ठिकाणहून नगरसेवक हे आपल्या पक्षात घेतलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत सावळा गोंधळ आहे, मतदारांच्या मनामध्ये बराचसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। अगदी कमी दिवसांचा कालावधी प्रचारासाठी सुद्धा मिळेल। जर निवडणुका घोषित झाल्या त्याच्यानंतर काही काळ हा निवडणूक आयोग हा आपल्या तयारीसाठी घेईल, त्याच्यानंतर तुम्ही नामांकन पत्र दाखल कराल आणि त्यानंतर सगळ्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात होईल। त्यामुळे प्रचाराचा असणारा मर्यादित कालावधी, त्या कालावधीमध्ये आपल्या राजकीय पक्षाची भूमिका आणि स्थानिक नेत्यांकडून आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली जाणं हे निश्चितपणे आव्हानात्मक असणार आहे। त्याच्यामुळे आता रणधुमाळी उडणार आहे, घोडं मैदान जवळ आलंय, काही क्षणातच निवडणुकीची घोषणा होईल। बरोबर, कृष्णात यांच्याकडे जातो। कृष्णात, आपण बघतोय महापालिका निवडणुकांचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे आणि त्यात दुसरी गोष्ट आहे की पक्षप्रवेश अगदी आज सुद्धा सुरू आहेत। जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी द्यायची वेळ येईल तेव्हा नेमकं काय होणार आहे या पक्षप्रवेशांना आणि त्याचबरोबर एकमेकांच्या पक्षात फोडाफोडी असेल, पक्षप्रवेश असतील किंवा स्थानिक राजकारण असेल, याला आणखी ऊत येण्याची शक्यता आहे? नक्कीच आणखी ऊत येऊ शकतो, कारण आत्ता कुठे पक्ष निवडणुका जाहीर होत आहेत। थोड्याच वेळात 5 मिनिटांमध्ये या निवडणुका जाहीर होतील। ज्या ठिकाणी मी स्थानिक सह्याद्री अतिथीगृह आहे त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि थोड्याच वेळात या राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। खऱ्या अर्थानं आता निवडणुकीच्या जी रणधुमाळी आहे ती सुरुवात होणार आहे। अनेक इच्छुक जे आहेत ते इकडून तिकडे जाऊ शकतात, अनेक इच्छुकांना पळवलं जाऊ शकतं, आपल्या पक्षात आणलं जाऊ शकतं आणि त्याची सुरुवात कदाचित आजपासून झालेली पाहायला मिळते। तेजस्वी कोसाळकर या शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेले आहेत आणि मुंबईचं एकंदरीतच चित्र पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त लक्ष असेल तर मुंबई महापालिकेवर, त्यानंतर ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या संपूर्ण निवडणुका कशा पद्धतीनं
घेतल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण जी 50% आरक्षणाच्या मर्यादेची जी अट जी आहे ती केवळ 2 महापालिकांमध्ये ओलांडलेली पाहायला मिळते, नागपूर आणि चंद्रपूर, आणि त्या ठिकाणच्या निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने कुठलीही आडकाठी केलेली नाही संबंधित 2 महापालिकांच्या निवडणुकीच्या 50% आरक्षण मर्यादेच्या संदर्भात. त्यामुळे तिथल्या निवडणुका देखील होत आहेत. त्यामुळे मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे आणि येणाऱ्या महिनाभरात संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचं लक्ष्य जे आहे ते राज्य निवडणूक आयुक्त जे कार्यालय आहे त्यांच्याकडे असणार आहे. आणि त्याचबरोबर जो घोळ नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये घेतला होता राज्य निवडणूक आयोगानं, तो कुठंतरी यावेळी नसावा अशाच प्रकारची सगळ्यांची अपेक्षा असणार आहे. कारण ज्या प्रकारे अनेक ज्या 24 नगरपालिका नगर परिषद यांच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं कुठं ना कुठंतरी थोडं बहुत जी नाराजी आहे ती राजकीय पक्षांनी दर्शवली होती, त्याची पुनरावृत्ती आता होऊ नये अशीच अपेक्षा सर्वच राजकीय पक्ष आणि मतदार आणि त्याचबरोबर इच्छुक उमेदवार करताना पाहायला मिळत आहेत. बरोबर. नाशिकमध्ये आपण जाऊयात, तिथून आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, नाशिकमध्ये सुद्धा आपण बघितलं की संजय राऊत यांचे बरेच दौरे यापूर्वी बघायला मिळाले होते. भाजपने सुद्धा विशिष्ट रणनीती आखलेली होती, काही पक्षप्रवेश सुद्धा त्यासाठी पार पडले होते. आणि आता थोड्याच वेळात महापालिका निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. खरंय, नाशिक हा खरं तर तसा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र तो आता सध्या भाजपनं काबीज केल्याचं दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती अशीच आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे सर्व ठिकाणी भाजपने आपल्या महापालिका या ताब्यात घेतलेल्या आहेत. फक्त आता जर आपण बघितलं, उत्तर महाराष्ट्रात सध्या मालेगाव महापालिका व्यतिरिक्त संपूर्ण भाजपचा झेंडा आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळे आता पुन्हा म्हणजे यावेळेस गेल्या वेळेस भाजपने नाशिक महापालिका ताब्यात होती, ती पुन्हा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. यावेळेस पूर्ण प्रयत्न या ठिकाणी ठाकरे गट आणि शिंदे सेना या ठिकाणी करतायत. संजय राऊतांनी चांगला जोर लावून या ठिकाणी आपली चांगली बांधणी केली होती. त्यांनी स्वतः या ठिकाणी ते संपर्क नेते होते. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये अनेक मोठे नेते ठाकरे सेनेतले हे शिंदे सेनेत गेलेत आणि त्यामुळे शिंदे सेना या ठिकाणी जवळजवळ ठाकरे सेनामय झाली असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण तयारी जी आहे महापालिकांची त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत आणि पूर्ण जी रणनीती ती तयार केली. भाजपने सुद्धा याच पद्धतीनं ठाकरे सेनेतली काही महत्त्वाचे नेते आपल्या पक्षामध्ये त्यांना प्रवेश दिला आहे. त्यांच्यावर अनेक आरोप असून सुद्धा त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला आहे आणि त्यांनी सुद्धा आपली जी काही आखाडा आहे तो पूर्णपणे सज्ज केलेला आहे. सगळ्या ठिकाणी प्रत्येक प्रभागाची तयारी ही गेल्या 6 महिन्यापासून करण्यात आली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नाशिकची जी सध्याची आपण परिस्थिती बघितली तर सध्या जो आखाडा रंगणार आहे तो आपल्याला शिंदे सेना विरुद्ध भाजप असा आखाडा रंगेल अशी एकूण तयारी या ठिकाणी आहे. जर आपण वेगवेगळ्या पक्षांची परिस्थिती बघितली ती तितकीशी त्या ठिकाणी सुखावह नाही. ठीक आहे. तर नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि आता निवडणुकांची कशी प्रतीक्षा आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत.